भाऊ काय सांगाल आजच्या कार्यक्रमाला भाजपाचे काही नेते आणि पदाधिकाऱ्यांना इन्व्हाइट केलं नसल्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. काय नेमकं प्रकरण आहे आणि काय सल्ला देऊ इच्छिता तुम्ही भाजपाला? नाही, असं नाही. सगळ्यांनाच महायुतीच्या सगळ्याच लोकप्रतिनिधी, सगळ्याच सदस्यांना, सगळ्याच नेत्यांना आपण सल्ला म्हणजे विनंती केली होती. सगळ्यांना फोन पण केले होते, त्यांच्या नावसुद्धा आरक्षित केले होते आणि त्यांना पाससुद्धा त्यांना पाठवण्यात आले होते. मी स्वतः पण परिणितीशी आणि मेंढेजींना कॉल लावला होता. ठीक आहे का त्यांच्या काही कामास्तव व्यस्त कामामुळे आले नाही आले हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. परंतु काही लोक आले होते, नाही आले होते सर, बीजेपीचे काही लोक आले होते, राष्ट्रवादी काही लोक आले होते. परंतु ह्या सगळ्या प्रकरणामुळे एक महत्त्वाचं समजायला पाहिजे की हा 547 कोटी हा शासनाचा निधी, शासनाच्या निधीमुळे हा जिल्ह्याचा विकासाचा कार्यक्रम होता. याचा एखादा कोणाचा रुसवा फुगा ठेवण्यापेक्षा याला विकासाच्याकडे द्यायला पाहिजे. आपण पहिलेच लोकसभामध्ये पराजय केलेला आहे आणि कमीत कमी आता तरी येणाऱ्या विधानसभामध्ये तिन्ही पक्षाचे उमेदवार कसे निवडून यायला पाहिजे याच्या आपण त्याचं नियोजन आखायला पाहिजे. परंतु हे सगळं नियोजन आखण्यापेक्षा जर विरोधासारखा जर टीका टिप्पणी करत असेल किंवा विरोधासारखा जर आपण स्टेटमेंट देत असणार तर हे चुकीचं आहे. मला असं वाटते की ज्यांनी कोणी परिणयजींनी स्टेटमेंट दिला आहे त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. लोकसभा का हारलो, नेते का जातात येत नाही. मी सुद्धा भाजपमध्ये जाणार होतो, परंतु मला माहीत होतं की उगाच परिणयजीमुळे अजून वाद होतील. कारण जुना इतिहासमध्ये असा आहे की अनेक नेते तिथून सोडून गेले. माझा पुन्हा जाऊन वाद झाला असता त्याच्यापेक्षा मी माझ्या स्वघरी परत जाण्याचा निर्णय घेतला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.